केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील मराडूजवळ पानगड येथे एक ड्रम वाहून आला होता. आता तो फिशरमॅन म्हणजेच तिथे मासेमारी करणारे जे लोक होते त्यांना तो तिथे आढळला आणि त्यांनी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यानंतर तो ड्रम सरकत सरकत किनाऱ्यावरती आला आणि त्या ड्रममध्ये कॉन्क्रीटने अक्षरशः भरला होता. जेव्हा त्यातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा सर्वांनी पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर पोलिसांनी तो ड्रम कापण्याचा प्रयत्न केला. तो ड्रम कापतासुद्धा येत नव्हता, परंतु त्याला कटरच्या सहाय्याने कापलं गेलं. नमस्कार मित्रांनो, तुमचं MM मराठी न्यूज या चॅनलवरती स्वागत आहे. तर या ड्रममधून अक्षरशः सांगाडा बाहेर आला आणि विशेष सांगायचं झालं तर अशी केस तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल. ही केस बऱ्याच जणांना माहीत नाही आणि विशेष म्हणजे या केसमध्ये कोणालाही अटक झालेली नाही. आता एर्नाकुलम दक्षिण सर्कल निरीक्षक कार्यालयाकडे ही केस सोपवण्यात आली आणि त्यामध्ये असा एक पोलीस निरीक्षक होता, त्याचं नाव होतं सेबी टॉम. त्याने अशा केस हँडल केलेले आहेत. आता त्याच्याकडे ही किचकट केस म्हणूयात, ही सुद्धा केस त्याच्याकडे आली होती. आता 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बॅरलमध्ये अनेक हाडांचे तुकडे होते, यात एक कापडाचा सुद्धा तुकडा होता. 3 रुपयांच्या 500 आणि 100 रुपयांच्या नोटा, एक अंतर्वस्त्र, चांदीचा कमरपट्टा आणि 50 सेंटीमीटर लांबीचे केस. जाड काळे कुलूपसुद्धा या मृतदेहाच्या ड्रममध्ये आढळून आले. आता पोलिसांना असा प्रश्न पडला होता की हा नक्की मृतदेह कोणाचा आहे हे त्यांना लवकर समजत नव्हतं. सर्जनने तपास जारी केला. सांगाडा आणि अरुंद जबड्याचे हाड यामुळे नंतर त्यांना हा मृतदेह 15 ते 25 वयोगटातील एका तरुणीचा असल्याचे निष्कर्ष काढण्याची मदत झाली. तसेच 500 रुपयांच्या नोटांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर करण्यापूर्वी हत्या झाल्याचे सूचित झाले 8 नोव्हेंबर 2016 रोजी. आता फॉरेन्सिक टीमला सांगाडा पुन्हा असा टेबलावरती जोडावा लागला आणि प्रत्येक हाडाची त्यांना तपासणी करावी लागली. शवविच्छेदनाला जवळपास 3 दिवस गेले. 11 जानेवारी रोजी डॉक्टर उन्मेष यांचा सीबीला फोन आला आणि त्यांनी त्यांच्या शरीराच्या डाव्या घोट्यावर मॅल्योर स्क्रू आणि वॉशरबद्दल सांगितले. हे स्क्रू शक्यतो घोट्याच्या फ्रॅक्चर ठिकाणी वापरण्यात येतात. स्क्रूच्या अगदी टोकावरती काहीतरी लिहिलेले आहे, पण ते नाव दिसत नव्हतं. मग नंतर त्यांनी हायफाय कॅमेरा त्यांनी आणला आणि त्यानंतर त्याचं चित्रीकरण केलं आणि त्याच्यावरच त्यांना जे नाव दिसलं ते पाहून सर्वांना धक्काच बसला. आता 6.5 बाय 2.5 सेंटीमीटरचा तो स्क्रू होता आणि त्याच्या टोकावरती त्यांना पिटकर असं नाव समजलं. आता ही कंपनी पिटकर जी आहे ती पुण्यातील आहे. त्याचा बॅच क्रमांक होता 11.9.081. वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपनीचा केरळमध्ये एकच डीलर आहे. एक्सायर सर्जिकल इमलकुमल कोची येथे आहे. आता 5 टीम तयार करण्यात आल्याने कोचीमध्ये ज्या रुग्णांवर घोट्याचं म्हणजे ऑपरेशन झालं होतं त्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या स्क्रूच्या बॅच क्रमांक त्यांनी मागावा घेतला आणि तेव्हा पिटकर त्याच बॅच क्रमांकामध्ये असे 161 स्क्रू तयार केल्याचे पिटकर कंपनीने त्यांना सांगितले. त्यापैकी 155 ते स्क्रू महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये विकल्याचेही आढळून आले. त्यामुळे पीडित महिला स्थलांतरित मजूर असण्याची शक्यता पोलिसांना लागली. तपास पथकांची शेवटी केरळमध्ये शस्त्रक्रिया केलेल्या 6 जणांचे त्यांना गूढ लागले आणि 6 जणांना ते स्क्रू वापरण्यात आलेली माहिती त्यांना मिळाली. आता यामध्ये 3 महिलांची नावे समोर आली. एक म्हणजे शकुंतला, सूर्या आणि सोनी. तर शकुंतलाच्या ज्या फ्रॅक्चरमध्ये स्क्रू होता तो हा स्क्रू आणि शकुंतलाच्या फ्रॅक्चरमधला स्क्रू मॅच झाला. तेव्हा पोलिसांना समजलं की शकुंतलाचा खून कोणीतरी केलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी शकुंतलाची मुलगी अवस्थी हिला कळवण्यात आलं. आता अवस्थी आणि तिच्या आईचं म्हणजे शकुंतलाचं अजिबात पटत नव्हतं, कारण ती एका तिथल्याच एर्नाकुलममधल्या कुठल्या तरी गावच्या एका मुलासोबत ती पळून गेली होती. त्याचं नाव होतं सुधी
आता 2016मध्ये सुधीचा घटस्फोट झाल्यानंतर अवस्थी तिच्या आईकडे परत राहण्यासाठी आली आणि एर्नाकुलम पोस्ट केलेल्या सोसायटीमध्ये तिथेच एक व्यक्ती राहत होता. त्याचं नाव होतं सचित. आणि अवस्थीची आई त्या सचितच्या प्रेमात पडली आणि दोघेही राहू लागले. आता सचित जो होता त्याचा 9 जानेवारीला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. मग असा प्रश्न पडला की आता शकुंतलाला कोणी मारलं? पोलिसांना तर माहीत झालं की शकुंतलाचा खून कोणीतरी केलेलाच आहे. मग काय झालं, एके दिवशी शकुंतला रुग्णालयातून घरी आल्यानंतर 19 सप्टेंबर 2016 रोजी 4 दिवसांनी तिला चिकनपॉक्स झाला. आता चिकनपॉक्स व्हायच्या अगोदर धम्मन येथे 1 सप्टेंबर 2016 रोजी शकुंतला स्कूटरवर जात होती, कारण की शकुंतला लॉटरीचे तिकीट विकण्याचा बिझनेस करत होती. त्यानंतर एका लॉरीने तिला धडक दिल्यानंतर स्कूटरवर तिचा अपघात झाला आणि तिचा घोटा फ्रॅक्चर झाला. त्यानंतर तिला चिकनपॉक्ससुद्धा झाला आणि याच संसर्गाच्या भीतीने अवस्थी तिच्या मुलासह एका लॉजमध्ये राहत होती. 16 सप्टेंबर रोजी ते घरी परतले तेव्हा शकुंतला बेपत्ता होती. तेव्हा अवस्थीने साधी विचारपूससुद्धा केली नाही की आपली आई कुठे गेलेली आहे. तेव्हा साजिदने सांगितले की ती दिल्लीला पाहुण्यांकडे गेलेली आहे. तेव्हा अगोदरच शकुंतला आणि अवस्थीचे विचार पटत नव्हते, त्यामुळे तिने जास्त करून विचारलं नाही. आता प्रश्न अजून निर्माण होतो की मग शकुंतलाचा खून कोणी केला, कारण की साजिदचा तर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मग सुधीपासून विभक्त झालेल्या अवस्थी काय करायची, शकुंतलाच्या घरी राहायची, कारण की शकुंतला तर दिल्लीला गेली असं तिला वाटलं. त्यानंतर काय झालं की साजिद जो होता तो अवस्थीच्या प्रेमात पडला आणि तो अधूनमधून शकुंतलाच्या घरी जायचा जिथे अवस्थी राहायची. त्याचं कन्क्लुजन बघा की खून कसा झाला होता. जेव्हा अवस्थी आणि साजिदचं प्रेम संबंध हे अवस्थीच्या आईला म्हणजे शकुंतलाला कळालं, तेव्हा ती सर्गीला म्हणजेच साजिदची जी बायको होती सर्गी तिला सांगेल म्हणून साजिदने शकुंतलाला मारलं आणि अशा प्रकारचं त्याने कृत्य केलं की ड्रममध्ये अक्षरशः तिचा सांगाडा ठेवला आणि त्यामध्ये सिमेंट टाकलं. मग त्या गोष्टी संपूर्ण उघड आल्या. पोलिसांना अजून एक असा प्रश्न पडला होता की एवढा मोठा बॅरेल सचितला उचलू शकत नाही. तेव्हा पोलिसांनी मग मित्रांची चौकशी केली असता समजलं की मित्रांनी त्याला मदत केली होती. आता मित्रांनासुद्धा माहीत नव्हते की याच्यामध्ये काय आहे, कारण की सचितनं सांगितलं होते की यामध्ये प्राण्यांची हाडं आहेत आणि ते डिस्पोजल करायची आहेत. मग हा सुद्धा सर्व प्रकार समोर आला. आता या संपूर्ण प्रकारामध्ये सचित तर हार्ट अटॅकने मेला होता, त्यामुळे या प्रकरणामध्ये कोणालाही अटक झालेली नाही. उलट ती शकुंतला बिचारी तिने आपल्या मुलांना सांभाळलं आणि मोठं केलं, तरीसुद्धा तिच्यासोबत असं घडलेलं आहे. जो व्यक्ती होता सचित त्याला मेन शिक्षा व्हायला पाहिजे होती, परंतु त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे अटक कोणालाही करता आलेली नाही. तर हे सर्व प्रकरण केरळामधील घडलेलं होतं. तर याचा कंप्लीट 2 ते 3 वर्ष याचा शोध सुरू होता की नक्की हत्या कोणी केलेली आहे. आता या प्रकरणामध्ये सीबीचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे, कारण की या संपूर्ण प्रकाराचा उलगडा सोपं नव्हतं. ह्या संपूर्ण प्रकाराचा उलगडा करणं